आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी रांजणगावचा महागणपती मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. अष्टविनायक यात्रेचा शेवटचा म्हणजे 8वा महागणपती. महागणपती मंदिर सुमारे 400 वर्षापूर्वीचे असून दगडी गाभाऱ्याचे काम पेशवाईमध्ये झाले. सवाई माधवराव पेशव्यांनी हे काम केले. मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवऱ्या असून पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी त्या बांधल्या. मंदिरासमोरील लाकडी मंडपाचे काम इंदूरच्या सरदार किबे यांनी केले. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. सूर्य दक्षिणेकडे जाताना सूर्यप्रकाशाची सौम्य किरणे या मूर्तीवर पडतात असे या मंदिराचे बांधकाम आहे. कदाचित त्यामुळेच हे रूप भगवान गणेशाचे सर्वात शक्तिशाली आणि भयंकर रूप मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती महोत्कट या नावाने ओळखली जाते. या मंदिराबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे. प्राचीन काळी ग्रीस्मद नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परमभक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवेन असे तो मुलगा म्हणाला. मग ऋषींनी त्याला गणेश मंत्र सांगितला. मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती प्रदान केली. त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची 3 नगरे बहाल केली. म्हणूनच त्याला त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करू शकणार नाही असा वर दिला. श्री गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. त्याने त्रैलोक्याला त्राही त्राही करून सोडले. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासुराला मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुरास मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासूर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले, पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोकोन्मत स्तोत्र सांगितले. त्या स्तोत्राने महादेव गणपतीची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवांनी त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर मागितला. तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर किंवा रांजणगाव म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले. त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासूर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली. म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती आहे. सर्वजण अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रथम मंदिर म्हणजे मोरेश्वर गणपती येथे जातात. अजूनही आपण सखी अर्चना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.